नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे। त्यांना जे योग्य वाटेल ते बोलू शकतात। अशा भूमिकांचं नेहमी स्वागत केलं पाहिजे। जयंत पाटलांनी एक आदर्श घालून दिलेला आहे। मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली, 7 वर्षाचा कालावधी दिला। शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे। या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन, ऐका माझं भाषण, मला आगे बढ़ेंगे तुम बैठो। तुम बैठो, तुम्ही बसा, खाली बसा, नाना खाली बसा, खाली बसा, खाली बसा, नाशिककरांनी खाली बसावं। शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे, त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय, कारण आता आपल्याला बरंच पुढे जायचंय आणि त्यामुळं मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो, आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो। हेच धोरण जयंत पाटलांनी स्पष्टपणे बोलून दाखवलं। हेच धोरण खरं तर हीच त्यांची खतखत मनातून बाहेर आली असेल का? कारण तुम्ही आणि जयंत पाटील अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखता। त्यांनी म्हणलं की मला या संदर्भामध्ये जयंत पाटलांनी काय बोललेले हे मला माहिती नाही, तुम्ही प्रश्न विचारता। त्यांनी त्यांचं मत काय मांडावं हा त्यांचा अधिकार आहे। ते त्यांच्या व्यासपीठावर त्यांना जे योग्य वाटेल ते बोलू शकतात। त्या पद्धतीने त्यांनी काही वक्तव्य केलं असेल, पण मला त्याच्यातला दुरान्वय पण काही माहिती नाही। तो शेवटी त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे आणि त्यांच्या संघटनेचा अंतर्गत प्रश्न। जयंतराव पाटील एक प्रगल्भ विचार असलेले नेते, 7 वर्षापेक्षा जास्त काळ ते त्या पदावर असल्यावर त्यांनी त्यांच्या पक्षात जर अशी इच्छा व्यक्त केली असेल, अर्थात तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय, तर अशा भूमिकांचं नेहमी स्वागत केलं पाहिजे की नवीन नेतृत्व निर्माण व्हावं, यासाठी वरिष्ठ नेतृत्व स्वतःहून जागा खाली करतं, हे सर्वत्र व्हायला पाहिजे। देशाच्या पंतप्रधानांनी ते केलं पाहिजे, महाराष्ट्रातल्या इतर प्रमुख लोकांनी हे केलं पाहिजे, सरकारमध्ये जे लोक बसले त्यांनी केलं पाहिजे। जयंत पाटलांनी एक आदर्श घालून दिलेला आहे। आता नरेंद्र मोदी 75 वर्षाचे होते सप्टेंबर महिन्यात, आणि त्यांच्या पक्षामध्ये एक परंपरा आहे की 75 वर्षानंतर सत्तेत राहायचं नाही। त्याच्यामुळे देशाच्या नजरा या पंतप्रधानांच्या निर्णयाकडे